नमस्कार मित्रांनो, तर स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, तर आता आपण बनवणार आहोत स्पेशल मॅगी। तर मग मित्रांनो, तर आता आपल्याला मॅगी बनवण्यासाठी इन्ग्रेडियंट लागतात। मी त्यांची नावे बोलतो। कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। व तर मित्रांनो, तर आता आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स लागणार आहे व आता आपण हे सर्व चॉप करून घेणार आहोत। तर मग मित्रांनो, तर आता आपण हे सर्व चॉप करून घेतलेले आहे व आता आपण याला फ्राय करणार आहोत। तर मग मित्रांनो, तर आता आपली कढई बनवून झालेली आहे तयार व आता आपण याच्यात टाकणार आहोत तूप। तुम्ही तेल पण टाकू शकता, पण मग मी तूप टाकतोय जास्त चवीसाठी व चांगलं पण असतं तूप। व आता आपण याच्यात 2 चमचे तूप टाकणार आहोत। व आता आपण याच्यात 2 चमचे तूप टाकलेले आहे व आता हे गरम झालेले आहे, कारण की खूप मी गरम करायला ठेवली होती। आता आपण याच्यात कांदा व ते सर्व टाकणार आहोत व थोडं लांब करून राहा तुम्ही, मी सांगतोय तुम्हाला, कारण की तूप खूप उडतं तेलापेक्षा। व आता टोमॅटो टाकू। आता हे आपण सर्व टाकलेले आहे व आता आपण याला थोडस हलवून घेऊ। व याला आपण ब्राऊन होऊस तर हलवणार आहे। तुम्ही याला गॅसवर पण करू शकता, कमी फ्लेमवर। व जोपर्यंत हे ब्राऊन होत आहे तोपर्यंत आपण मसाले बघून घेऊयात। तर मग आता आपल्याला मॅगी मध्ये मसाले टाकण्यासाठी आता आपण घेऊया वाटी व सर्वात पहिले टाकून घेऊयात काश्मीरी लाल मिर्च। मी एक मॅगी बनवतोय म्हणून थोडा अर्धा चमचाच टाकेल मी, एवढे टाकून घेऊया। हळदी टाकून घेऊया व हा आहे गरम मसाला। व तुम्ही जिरे व मोहरी पण टाकू शकतात, हे जिरे व हे मोहरी। व आता आपण याला मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेणार आहोत आपण। व आता आपण याच्यात टाकणार आहोत मॅगी मसाला। मी पॅकेट मधली मॅगी नसतो वापरत, कारण की मी गिरणीतूनच मॅगी आणतो आम्ही, म्हणून आम्ही बाहेरचा मॅगी मसाला वापरणार आहोत, हा वाला। व आता आपण याच्यात टाकूयात। मी एक मॅगी साठी तुम्हाला एक पुडी खूप होईल। व आता हे खूप लवकर पडत नाहीये म्हणून थोडा वेळ लागेल। व आता ही पुडी पूर्ण टाकून झालेली आहे व आता आपण याला मिक्स करून घेऊयात। व हा मसाला आता पूर्णपणे तयार झालेला आहे व आता आपण जाऊया आपल्या शेगडीकडे। व तर मित्रांनो, आता आपले व्हेजिटेबल्स ब्राऊन होऊन झालेले आहेत व आता आपण याच्यात टाकणार आहोत आपले मसाले। आता आपण याच्यात टाकूयात व आता आपण याच्यात मसाले टाकलेले आहेत व याला थोडस मिक्स करून घेऊयात छान प्रकारे मिक्स झालं ना, खूप छान लागते मॅगी। व याच्यात तुम्ही सॉस पण टाकू शकतात। आपलं मॅगी मसाला मी टाकलेला आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा
टेस्ट हवी असेल तर तुम्ही मॅगी मसाला एक्स्ट्रा पण टाकू शकतात. व आता याच्यात आम्ही टाकणार आहोत सोया सॉस, कारण की सोया सॉसने त्याची टेस्ट वाढते. सोया सॉस टाकलेले आता आपण टाकलेले व आता मिक्स करून घ्यावं वापस. आता हे सर्व मिक्स करून झालेले व आता आपल्याला टाकायचं याच्यात थोडस पाणी, एकदम थोडं. आपण 1 गिलास टाकतो. आपल्याला एवढंच टाकायचंय, कारण की याच्याने आपले मसाले छान प्रकारे मिक्स होतात. आता झालेले व आता आपण याच्यात टाकणार आहोत 1 गिलास पाणी. व आता आपण पाणी टाकलेले व थोडं आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेले व आता आपण याच्यात टाकणार आहोत मॅगी. व आता आपण याच्यात मॅगी टाकलेली आहे व मला असं वाटतंय की ते थोडं पाणी कमी झालेलं आहे, म्हणून आपण थोडं पाणी अजून टाकूयात. मॅगी बनवताना खूप ठसका पण लागतो, कारण की मसालेदार मॅगी आहे म्हणून. पण आता आपण हे सर्व करून घेतलेले. आपली मॅगी झालेली आहे रेडी, फक्त आता हिला शिजून द्यायचंय. व आता आपण असं टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकून झालेले व आता आपण हिला शिजू देणार आहे. व आता आपल्याला हिला शिजवायला वरतून एक ताट ठेवा लागणार आहे. तुम्ही प्लेट पण ठेवू शकता. मी आता हे ठेवतो व आता हिला फक्त 5 मिनिटं शिजू देऊया. व तर मित्रांनो, तर आता आपली मॅगी शिजून तयार झालेली आहे व आपली मॅगी छान प्रकारे शिजली आहे. व आता आपल्याला काहीच करायचं नाहीये, आपल्याला फक्त एक इन्ग्रेडियंट टाकायचंय, ते आहे निंबू. टाकूयात, थोडंच टाकूयात व याच्याने पण चवदार लागते, म्हणून आपण थोडं मिक्स करून घेऊयात. व हे बघा किती छान प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे. आता मस्त झालेली आहे व आता आपण हिला प्लेटीत काढून घेऊया. व तर मित्रांनो, तर आता आपण हिला प्लेटीत काढून घेतलंय व तुम्ही पण ट्राय करा ही डिश व खूप छान आहे. मग मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्लॉग आमचा आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व तुम्ही मॅगी बनवून नक्कीच ट्राय करा व भेटूया मग उद्याच्या व्लॉग मध्ये. तर बाय.